हे बघा, मेहता आणि रणदिवे या दोन्ही ग्रुप बरोबर मीटिंग्स आहेत. एक्झॅक्टली या दोन्ही ग्रुप्स बरोबर आधी ज्या मीटिंग झाल्यात त्याचे सगळे मिनिट्स मला हवेत. दोन्ही ग्रुप्सचे डील आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे, कळतंय का? माहित नाही म्हणजे मग कोणाला माहितीये? पण ते काय फक्त आनंदच्या डोक्यात होतं का? कुठेतरी असेल ना फिजिकली. मग हे मला काय सांगताय तुम्ही? तो माणूस शोधा, शोधा कुठे असते. मला ते सगळं उद्या सकाळपर्यंत कुठल्याही परिस्थितीत हवंय, कळतंय का? हा. यस, सगळा डेटा कॉपी झाला. एकदा प्लीज चेक करून घेतो. पण तुम्हाला एवढ्या उत्साहात बघून ना माझाच जीव भांड्यात पडलाय आता. देवासमोर साखर ठेवली. हे घ्या. बरं वाटतंय आता मला. फायनली पुरावा आपल्या हाती आला. तुमच्या मैत्रीत इतका खरेपणा आहे ना, त्याच्यामुळे हे सगळं आज आपल्या बाजूने झालं. आता आपण का थांबलोय? चला ना त्याच्याकडे जाऊया, आपण त्याला सगळं दाखवूया. सगळं क्लिअर होऊन जाईल, म्हणजे सगळं नॉर्मल होईल पुन्हा एकदा. चला चला. थांबा, अजिबात नाही. काय झालं आता? का आता तुम्हाला जे फील होत आहे ना ते सगळं एक्झॅक्टली त्याच अमाऊंट मध्ये तसंच त्याच इंटेन्सिटीने त्यांना फील व्हायला हवं. म्हणजे त्यांनी तुमची माफी मागावी आणि मानाने त्यांनी तुम्हा दोघांना त्यांच्या आयुष्यात परत आणावं. अरे आनंदी वहिनी, माफी वगैरे कशाला? मित्र आहे तो माझा, खूप चांगला मित्र. आणि मैत्रीत कसली आली फॉर्मॅलिटी? ते म्हणतात ना मैत्रीत नो सॉरी नो थँक्यू, तसं. हो, पण तुमच्या मित्राला असं नाही वाटलं ना? त्यांनी डावललं ना मैत्रीला, आणि मानानेच आणायचं, कारण त्याच घरात अपमानही केला ना त्यांनीच. आणि जेव्हा असं होतं ना तेव्हा त्या मैत्रीमध्ये आपला मित्र चुकलाय हेही तितक्याच हक्काने आपल्याला सांगता यायला हवं. पाठीशी नाही घालायचं त्यांना. अगं पण आता पुरावा बघितल्यावर होईलच ना या सगळ्याची जाणीव. चल ना स्वानंदी, आता दाखवूयात. बस झालं, चल ना. अजिबात नाही. मुळात तुम्ही दोघं आता त्या घरात येणारच नाही आहात. जोपर्यंत समर राजवाडे मानाने तुम्हाला त्या घरात बोलवत नाहीत, तुमचं स्वागत करत नाहीत, तोपर्यंत नाही. पुरावा दाखवायचा आहे, पण तो मी दाखवेन. मलाही बघायचंय काय रिॲक्ट करतायत. आय नो तुम्हाला आता जरा अनरिझनेबल वाटत असेल माझं वागणं, पण आतापर्यंत विश्वास ठेवलात ना. मग अजून ठेवा की थोडा वेळ. मला माहितीये राजवाड्यांना कसं हँडल करायचंय. अगं तुझ्यावर विश्वास आहेच स्वानंदी. सो आता तुम्ही पेशन्स ठेवा आणि काळजी घ्या. मी तुम्हाला कळवते काय होतंय. चालेल. निघू का? हो. अगं तुझी पर्स. थँक्यू. कळवा लवकर. हो अर्थात. चला येते. बाय वाट बाय. पाहते. हो. तू डिरेक्टली का आलीस? फोन नाही का करता आला तुला? अगं मी तुला फोन केला होता पण तू उचलला नाहीस. आता 12 महिने कानाला फोन चिकटवून ठेवते का मी? चिकटलेला असतो का फोन माझा? तुला 1000 वेळा सांगितलं मेसेज करत जा. आता अप्पीला फोन करायचा. इथे कोणी बघितलं तर काय होईल? एक अर्जंट काम आहे. मला पैसे हवेत, खूप अर्जंट आहेत. ठीक आहे, ट्रान्सफर करते मी. ओके, आता निघ. नक्की ना? सॉरी येते. हा येते नाही, जाते. ठीक आहे, जाते.